नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आई थोडीशी भाजी मंडीमध्ये गेलती. सकाळी मुलांना भेंडी पालेभाज्या अशा घेऊन आलती. मुलांना भेंडी शेपू मेथी असं भरपूर आवडतात भाज्या. ते आता उन्हाळ्याच्या काही एवढ्या भाज्या पण भेटत नाहीत आणि मसाला करायचा होता, त्यासाठी तिने मसाले आणि लाल मिरची सुद्धा घेऊन आलेली होती. दिना समोर हाताने दे. काय नाही करत. चल ये, चल 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 ये फोटो काढ. आईची पकडी तर जवळ दाखव मग जवळ. तेव्हा बाबा ना मग. काय 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 मला द्यायचं का? काय काढ दे जा फोटो. हा दे, काय नाही करत ते दे. जे काय नाही करत घे घे अरे घे घे घे. चल हे चल हे चल. दे दे. आता तेवढंच राहिलेत पाळायचे. या फरशीवर या बसायला झाली होय, माकडच राहिलेत पाळायचे. गेला आता चल. हा गच्चीवर गेलो. गेलं का? अगं बाई आलं हे. कालचंच वाटतं आणि हे गरोदर आहे ना ते. मायो. उई, 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 उई. घे. जा आता पळ. जा आता वरी जा. वरी जा आता वरी जा. कालचंच पिलू येत आहे ते. असं आहे का? तिचं एक पिल्लू. आमच्या पाखरालाही जीव लावला ना तर असं कोणताही प्राणी जवळ येतोय. घरासमोर विहार आहे आणि विहाराच्या मागे ना सगळं असं शेतच आहे. तर त्या शेतामधून ना असे पूर्ण असे माकडं नाही, काही माकडं नाही, वानर म्हणता येणार ना, वानर आहे ते पूर्ण असे घरात येते. काही पण असं किचनचा दार जर उघडा असेल तर फार किचनमध्ये येऊन जातात ते. असे बटाटे वांगे काही त्यांना बाहेर दिसलं ना, कांदे वगैरे सगळे असे 2-3 हातामध्ये घेऊन आणि तोंडात पण घेऊन, तिथं वाटल्यास कोणी घरात नसेल बसून खातात. तर समोर असल्यामुळे काय होते, हे बघा आमची आजीसुद्धा अशी बसलेली ती पायरीवर. तिच्या डोक्यावरून उडी खाल्ली एकाने. बार पायरीवर जाऊन हाताने दिलं ना त्यांना काही ते घेतात ते. आणि नंतर आमचं चाललं होतं असं टाईमपास, कॅरम खेळणं. तर आम्ही ते सगळं हे प्रणव भैया आम्ही सगळे कॅरम खेळत होतो. आता ऊन पण झालं तर म्हणलं उन्हाचं काही बाहेर खेळू नका, नाहीतर विहारामध्ये जात असतात खेळायला. आईने सगळे हे घरगुती आपले मसाले फूल धने सगळं साफ ते केलं. त्यांना वर्षभराचा आपला काळा मसाला ते करायचा होता. तर त्यांनी 2-3 किलो कांदे पूर्ण उन्हामध्ये छान असे वाळून वगैरे घेतले होते. छान असे पांढरे शुभ्र कांदा वाळून पण तयार होता. त्यांना पूर्ण असे मसाला ते करायचा होता. सगळे मसाले ते आणले होते आईने. भरपूर मसाले वापरले होते. तर फूल आणि धन्यामध्ये थोडंफार काही असे खडे ते निघतातच. धन्यामध्ये पण खडे वगैरे असे निघतात. ते म्हणले एकदा मी चाळून ते घेते, म्हणलं करते म्हणे. आता तसे पण नाही हे करता येत. तिने फूल ते सगळं साफ ते केलं आणि कांदा वगैरे पण मस्त वाळलेला होता. मसाले पण आपले सगळे तयार होते. तर मी तुम्हाला मसाला आईनं भाजलेला काही दाखवला नाही. खूप छान असा मसाला झालता, असा सुगंध घरात सुटत होता. मग आईनं नंतर भाजून ते सगळं कुठून आणला. आणि इकडे माझी स्कूटी शिकणं चालू होती आणि अख्खी फलटण छोटी छोटी माझ्या मागं येत होती. आतू इकून हे असं करा, मला काही येत नव्हती. मला खूप भीती वाटते, मला स्कूटी काही येत नाही. अशी हातात घेतलेलं अशी थरथर होत होतं. तर हे आमची ही सांची माझा व्हिडिओ करायला माझ्या मागं एवढी मुलं स्कूटी मी शिकायला लागली. तर तिच्यातले काही जण मला सांगतात असं हळूहळू ब्रेक ते सोडायचं आणि हे हिच्यामध्ये. आणि इकडे चालला होता प्रणवचा अभ्यास संध्याकाळच्या वेळेला. आता त्याचं 10वीचं वर्ष आहे. आणि इकडं सांची चालली. सांचीचा आता सुट्ट्या असल्यामुळं काय एवढा अभ्यास काही करत नाहीत. मोबाईल वगैरे खेळणं सुरू असते. आणि संध्याकाळचं मी भाजी वगैरे केली, वहिनीला मदत करत असते. असं नाही की माहेरात गेली की नुसते आराम करत असते. कारण की एक जरी माणूस घरामध्ये पाहुणा जरी आला तरी माणसाचं काम वाढते आणि एकटीला लोड नको म्हणून मी त्यांना अशी करू लागत असते. भाजी थोडेफार भांडे ते घासू लागत असते. भाकरी त्या म्हणल्या मी म्हणलं इकडून शेकते, तुम्ही इकडं भाकरी करा. तर म्हणलं नाही, तुम्ही भाजीला फोडणी तेच द्या. मग इकडं आम्ही मस्त असा जिरा राईस करायचा होता. शेगडीवर
कुकर ते ठेवलं होतं पाण्याला, आदान वगैरे भाताला. आणि मस्तपैकी संध्याकाळची जेवणं वगैरे झाली. भावाने इकडे लस्सी वगैरे आणलेली होती. काही जण झोपलेले होते, म्हणलं आता जेवढे जागेत तेवढे सगळ्यांनी खा. तर व्हिडिओ आवडल्यास माझा नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.